हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार सर. बोला ना. सर, यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं, की 15 तारखेला पीक विमा मिळणार. हो. परंतु कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप बी पीक विमा जमा झालेला नाही. हं. असे शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज, फोन सुद्धा येत आहे. हो. तर सर काय राहणार अपडेट? म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा मिळणार? काही कामे हं. करावी लागणार का? तर याबाबत सर शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. हां, नक्कीच. यंदाचा जो पीक विमा जो आहे, तो राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकटचा मंजूर झालेला आहे आणि बोललं जात होतं, सांगितलं जात होतं, की 15 जानेवारीपासून पीक विमा वाटप होणार. परंतु त्या दिवसापासून काय अद्यापही पीक विमा वाटप झालेलं नाही. हो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, की यंदाचा जो सरकारने सरसकटचा पीक विमा मंजूर केला आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कसा मिळणार आणि खरंच कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप होणार, याची आपण सगळ्या 34 जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे बरोबर. शेतकऱ्यांना एक विनंती आहे, तुमच्याही जिल्ह्याचं नाव याच्यामध्ये येणार आहे. तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. बरोबर. तर आपण सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून सुरुवात करूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळे आहेत आणि जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, मूग असेल, उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल, या हं, सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. बरोबर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम-एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती पीक विमा द्यायचं याचं कॅल्क्युलेशन आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. हो. त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 42 महसूल मंडळांचा समावेश आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा विम्याचं कॅल्क्युलेशन यंदाचा जो सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे, तर तो त्याचं कॅल्क्युलेशन जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. हं, त्यानंतर आपण बघूया की ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, गोंदिया असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल, या बरोबर. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन आता सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांना रक्कम किती ठरवायची त्यांच्या पोर्टलवर आता काही दिवसामध्ये दिसायला लागेल आणि एकेकांना दिसत आहे सुद्धा. हो. परंतु सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा जे काही पिकं आता आहेत ही सध्याची जी हं, पण याची उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर झालेली आहे आणि आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर कॅल्क्युलेशन करण्याचं काम सुरू झालं आहे. बरोबर. आता पुढचा जिल्हा आहे तो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे मराठवाड्यातला बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 पेक्षा जास्त महसुली मंडळांचा समावेश आहे आणि बीड जिल्ह्याचं सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम सुरू झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचं कॅल्क्युलेशन सुरू झालं आहे. मूग असेल, उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल याचं कॅल्क्युलेशनचं काम सुरू झालेलं आहे कारण की या सर्व पिकाची उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला गेलेली आहे. परंतु उर्वरित जे पीक आहेत म्हणजे कापूस असेल किंवा तूर असेल हं, यांची उंबरठा उत्पादनाची माहिती जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी-मार्चमध्ये जाईल. पण जी पिकं सध्या संपलेली आहेत म्हणजे कमी कालावधीची पिकं आहेत त्यांची हो. माहिती सरकारला गेलेली आहे. बरोबर. आता पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे. हो. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, या बरोबर. सर्व पिकांची उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला गेलेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशनचं काम विमा कंपनीने सुरू केलेलं आहे. बरोबर. आणि अहिल्यानगर जिल्ह्याची आणेवारी सुद्धा आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या तालुक्यांची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी कमी. आहे. त्यामुळे पीक बरोबर. वाटपाचा मार्ग तर या जिल्ह्यामध्ये मोकळा झालाच आहे, हं, असं आपण म्हणू शकतो. आता बरोबर. पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर 80 पेक्षा जास्त मंडळांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या पिकाचं कॅल्क्युलेशन या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता लवकरच त्यांची रक्कम किती मिळणार आहे यंदाच्या पीक विम्याची तर त्यांना त्यांच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांना दिसणार आहे. बरोबर. त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. आता महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यापैकी सर्वात अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणून यंदाचा नांदेड जिल्हा आहे. हं, नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळाचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे. युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू आहे हं, आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आता हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना यंदाचा पीक विमा किती मिळणार याची रक्कम सुद्धा त्यांच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांना आता दिसणार आहे किंवा बरोबर. WhatsAppच्या चॅटबोर्डवरती सुद्धा शेतकऱ्यांना दिसणार आहे. हो. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. हं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण आपण पाहतोय 87 पेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, हं, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. बरोबर. पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना यंदा पीक विमा मिळणार. परंतु धाराशिव जिल्ह्याची जी उंबरठा उत्पन्नाची माहिती किंवा आकडेवारी जी नुकसानीची काढली त्यावर विमा कंपनीने आक्षेप घेतलाय. परंतु तरी देखील सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम धाराशिवमध्ये
सुरू झालेला आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आपण म्हणू शकतो. बरोबर. त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 मंडळांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्याची सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकमा भरलाय आणि मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा भेटणार सुद्धा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम सुद्धा SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. आता पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 52 मंडळांचा महसूल मंडळांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद आणि ज्वारी या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशनचं काम आता सुरू झालेलं आहे. हो. पुढचा जिल्हा आहे विदर्भातला अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त महसुली मंडळांचा समावेश आहे. आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आहे आणि सर्व कॅल्क्युलेशनचं काम आता या जिल्ह्यातल्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. बरोबर. आता पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन, कापूस आणि तूर सोडून इतर सर्व पिकाचं कॅल्क्युलेशनचं काम आता विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांना किती रक्कम द्यायची त्याची सर्व नियोजन सध्या या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. लवकरच रक्कम किती मंजूर झालेली यंदाच्या पीकमध्ये तर त्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या चॅटबोर्डवरती दिसणार आहे. बरोबर. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीकमा भरला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम आता सुरू झालेलं आहे. हो. त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील एकूण 30 महसूल मंडळाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हिंगोली जिल्ह्यात ऑलरेडी पीकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालाच आहे. हो. पण हिंगोलीमध्ये सुद्धा SDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सोयाबीन, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशनचं काम आता सुरू झालेलं आहे. लवकरच रक्कम किती मिळणार ते सुद्धा त्यांच्या चार्टबोर्डवरती दिसणार आहे. बरोबर. त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त महसुली मंडळांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरला आहे तर त्या शेतकऱ्यांना त्यांची माहिती आता दिसणार आहे. मग अशा प्रकारे अकोला जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, वर्धा असेल, सांगली असेल, नागपूर जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, पुणे असेल, नंदुरबार असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, पालघर असेल किंवा धुळे किंवा सातारा म्हणजे राज्यातले एकूण 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आपण पाहतोय संपूर्ण जिल्ह्याची उंबरठा उत्पादनाची माहिती महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्राला सादर केली आणि आता ही उंबरठा उत्पादनाची माहिती सादर केल्यावर विमा कंपनीचं काम काय असतं की कॅल्क्युलेशन करणं म्हणजे कोण्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये पीकमा द्यायचा, कोण्या पिकासाठी किती द्यायचा याचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशनचं काम पुढच्या 8 दिवसामध्ये हे पूर्ण होईल आणि ही कॅल्क्युलेशन रक्कम ठरवल्यानंतर म्हणजे रक्कम किती मंजूर झालेली आहे शेतकऱ्यांना त्यांना प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना या संकेतस्थळावरती त्यांचं लॉग इन केल्यावर दिसणार आहे आणि ती रक्कम मग ठरवल्यानंतर म्हणजे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात होईल अशी माहिती आपल्याला सध्या मिळत आहे. बरोबर. आणि सर शेतकऱ्यांना मग काही कामे करावी लागणार का समजा हे पीक विमा मिळवण्यासाठी? नाही, शेतकऱ्यांना कुठलेच काम करायची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पीकमा भरलाय त्यांच्या थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीकमा येईल. पण काही शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर त्यांचा पीकमा अडकू शकतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधारला बँक खातं लिंक करून घ्या. एवढंच मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो. बरोबर. आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच सर, धन्यवाद.